नमस्कार, मी झाडीपट्टी कलावंत सचिन बघेले स्वागत करतोय आपलं. मी गेल्या 2 वर्षापासून झाडीपट्टी येथे कार्यरत आहे. मी नेहमी नायकाची भूमिका पार पाडतोय. आता सध्या तरी मी कार्यरत आहे जय दुर्गा नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा. निर्माता आहेत माननीय उमा शेंडे सर आणि यांच्या नेतृत्वाखाली मी सध्या नायकाची भूमिका यांच्या नाटकात कार्यरत आहे आता. आणि आमच्या सादर प्रयोग आहेत टाहो भूमिपुत्राचे एक 3 अंकी नाट्य आहे आणि कशी तोडू मी मंगळसूत्र या 2 नाटकं आमच्या सध्या या सीझनसाठी सुरू आहेत. आणि झाडीपट्टीचे अस्तित्व सांगायला झालं तर पूर्व विदर्भाला झाडीपट्टीचा प्रांत असेही म्हटलं जाते. झाडीपट्टीची विशेष ओळख म्हणजे गावागावात होणाऱ्या नाटकं. गडचिरोलीतील वडसा देसाईगंज या शहराची ओळख म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हॉलिवूड म्हणून या नावानं ओळखली जाते. आणि आता सध्या खूप वाढला आता ह्याचा प्रसार सगळं काही. म्हणजे खूप लोकं ओळखू लागले आम्हाला झाडीपट्टीच्या हॉलिवूड म्हणून. सोशल मीडियावरती खूप प्रेम देतात लोकं. आणि सांगायचं झालं तर या हॉलिवूडच्या झाडीपट्टीत म्हणजे हॉलिवूडमध्ये किती असे अनेक लेखक, अनेक लेखिका असे लाभलेले आहेत झाडीपट्टीला. आणि त्यात काही नाव आहेत. लेखिका म्हटलं तर शिल्पा पाटील, लेखक म्हटलं तर अमरकुमार मसराम, शेखर डोंगरे असे कित्येक लेखक आहेत. दुधराम कावडे हे कॉमेडियन आहेत. असे म्हणजे कित्येक लोक आहेत जे खूप म्हणजे त्यांची ख्याती आहे, फेमस आहेत ते खूप सोशल मीडियावरती. आणि झाडीपट्टीतील म्हणजे विदर्भातील झाडीपट्टीतीलच नव्हे तर विदर्भातील जे प्रेक्षक मायबाप आहेत ते प्रेक्षक मायबाप झाडीपट्टीतील कलाकारांना म्हणजे नाटक सादरीकरण करणाऱ्या कलावंतांना खूप प्रेम देतात. आणि जे आमचे नाटकं आहेत ते अख्खा रात्रभर प्रेक्षक मायबाप अख्खा रात्रभर ती नाटकं बघत असतात. आणि खूप अशा नाटकं बघून काही तिकीट काढून येतात. कोणत्या गावी मोफत नाटकं असतात, कोणत्या गावी तिकीटवाले नाटकं असतात. तरीही गर्दी कमी होत नसते नाटक बघायला. तिकीट असो किंवा नसो, गर्दी कमी होत नसते. प्रेक्षक मायबाप नेहमी आम्हाला साथ देत असतात आणि आम्हाला खूप प्रेम देतात. खूपच म्हणजे खूप प्रेम देतात. आणि सगळ्या प्रेक्षक मायबाबांच्या मनापासून मी सचिन बघेले मनापासून आभार व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद तुम्हाला. तुम्ही आम्हाला तुमच्याशिवाय आम्ही नाही, आमच्याशिवाय तुम्ही नाही. तुमच्या मनोरंजनाकरिता आम्ही तुमच्या गावी येऊन नाटकं सादर करतो आणि तुम्ही आम्हाला एवढे प्रेम देतात. त्याकरिता तुमचं मनापासून आभार, मनापासून तसेच आतापर्यंत या नाटकाचं इतिहास म्हणजे 140 वर्ष याला पूर्ण झालेत. झाडीपट्टी याचा इतिहासाला 140 वर्ष सतत कार्यरत आहे. सतत दिवाळीपासून सुरू होतात ही नाटकं आणि मार्च पर्यंत चालू असतं. नाटकाचं जे सीजन आहे एक सीजन मार्च मार्च एंडिंग पर्यंत सुरू असतं. आणि लोक आपापल्या गावी जत्रा निमित्ताने रात्र जागरण म्हणून नाटकाचं आयोजन करतात. आणि झाडीपट्टी नाटकांमुळे झाडीपट्टी नाटकांमुळे लाखो लोकांचं घर चालतं. लाखो म्हणजे हो 50,000च्या वर यांचं घर चालतो. आणि झाडीपट्टी रंगभूमीवर नेमकं 3 अंकीच्याच नाटकं असतात आमच्या. 3 अंकीच्या नाटकामध्ये आम्हाला पूर्ण जशी आम्ही पिक्चर बघतो, बॉलिवूडच्या पिक्चर्स बघतो. तिथे गाणे असतात, तिथे हास्यास्पद असतो. म्हणजे असे अनेक म्हणजे सगळा मिळवून नाटकाला रंगविलं जातं. त्या त्याच प्रकारे आम्हाला सादरीकरण करावं लागतं. आणि ही नाटकं आता कशी आयोजन करतात लोकं, कशी आयोजन होतात, तर हे तर तुम्हाला विचार आलाच असेल आणि यायलाच हवं. कारण नाटक म्हटलं तर नाटकाचं आयोजन किती दिवसापूर्वी होतो आणि कसे करतात मंडळवाले आणि कोणत्या दिवशी नेमकं आम्हाला जावं लागतं तिथं. तर हे समोर मी सांगतो आहे. तर सर्वात आधी आमचं जे ऑफिसेस आहेत, आमचे ऑफिस वडसा देसाईगंज येथे संपूर्ण नाटकांचं ऑफिस आहेत. आणि गावोगावाचे मंडळवाले आमच्याकडे नाटक बुक करण्याकरिता येतात. त्यांना जशी नाटक हवी, जसा कलाकार हवा त्याप्रमाणे ते नाटकं बुक करत असतात आणि आपल्या गावी सादरीकरण करत असतात. आणि सर्वस्व
आम्हाला सर्वात अगोदर नाटक बुक होते. नाटक बुक झाल्यानंतर आमचं जे डेकोरेशन आहे, डेकोरेशनवाले, साउंड सर्व्हिसवाले सगळ्यांना आम्ही दुपारी पाठवतो. दुपारला पाठवून ते सगळी व्यवस्था करून ठेवतात. पेंडॉल लावणे, साउंड सर्व्हिस व्यवस्थित लावणे आणि आम्हाला मग रात्री कलाकारांना रात्र जाऊन रात्री 7-8 पर्यंत आपण जातो आणि ते लोकं नेमकं मंडळवाले पाहुण्यांना सुद्धा बोलवतात उद्घाटनाकरिता. उद्घाटन होतो पाहुण्यांच्या हस्ते आणि पाहुणे म्हणजे जे काही आहे त्यांच्या इच्छेनुसार मानधन देत असतात त्यांना आणि त्यानुसार लोक तिकीट काढून सुद्धा येतात. लोक तिकीट काढून आमच्या नाटकं बघायला येतात. म्हणजे हे रसिक मायबापांचे प्रेम आहे आमच्यावर. जे आमच्या कलाकारांवर जेवढं काही प्रेम दर्शवतात, हे रसिक मायबाप दर्शवितात. आणि जसं सांगायचं झालं तर एका सीझनला आम्ही 1400 ते 1500 नाटकं म्हणजे पूर्ण पूर्ण नाटक ग्रुपचे घेऊन म्हणजे एका सीझनला 1400 ते 1500 नाटकं होत असतात. एका वर्षी समजा. एका वर्षात 3-4 महिन्याचा सीझन असतो आमचं 5 महिन्याचं आणि 5 महिन्यात आम्ही 1400 ते 1500 नाटकं पूर्ण झाडीपट्टी, देसाईगंज ह्या इथून सादरीकरण होत असतात. आणि नाटकाचे प्रयोग होतात पूर्ण 1400 ते 1500 आणि या झाडीपट्टी एकमेव अशी रंगभूमी आहे जी 1,00,000 पर्यंत लोकांना रोजगार देते. तर एवढेच बोलतोय मी आणि आपले शब्दांना विराम देतो इथे. धन्यवाद. तुम्ही माझं ऐकून घेतलंत. मनापासून आभार.